काल व्हिडिओमध्ये ज्या लेव्हल्स आपण शेअर केलेले होत्या पिन पॉईंट त्याच लेवलपासून निफ्टी आणि बँक निफ्टी पडलेली आज आपल्याला पाहायला मिळते. जवळपास 9:17 मी माझा सेन्सेक्सचा पी साईडचा ट्रेड तुमच्यासोबत शेअर केलेला होता आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. त्याच्यामध्ये देखील एक चांगला मूव्ह आलेला पाहायला मिळतोय आणि डेली टाइम फ्रेमची क्लोजिंग देखील खूप निगेटिव्ह आलेली आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते. त्याच्यामुळे आता प्रश्न हा आहे की उद्या देखील मार्केट पडणार का, की मार्केटमध्ये एक रिव्हर्सल येऊ शकतं. मला असं वाटतं की मार्केट उद्या थोडंसं पडणार आहे आणि त्याच्यानंतर एक रिव्हर्सल मार्केटमध्ये पॉसिबल आहे. परंतु कुठल्या लेवलपासून मार्केट पडू शकतं आणि कुठल्या लेवलपासून रिव्हर्स होऊ शकतं हे जास्त महत्त्वाचं आहे, कारण की प्रिडिक्शनच्या बेसिसवरती आपण ट्रेड करत नाही आणि ते खूप जास्त रिस्की देखील आहे. लेवलच्या बेसिसवरती आपण ट्रेड करतो, त्यामुळे लेवलवरती आपला जास्त फोकस असणार आहे. नमस्ते मित्रांनो, मी संतोष निकम, मी एक सेव्हरेस्ट रिसर्च अॅनालिस्ट आहे आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून इन्स्टिट्यूशनल स्टाईल लर्निंग आणि अॅनालिसिस शेअर करण्याचा माझा प्रयत्न असतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये देखील मी असाच प्रयत्न करणार आहे. चला सुरुवात करूयात इथं आपल्याच्या या व्हिडिओला. व्हिडिओला आपण सुरुवात करत असतो उद्याच्या माझ्या मार्केट प्रिडिक्शन सोबत. परंतु उद्याच्या मार्केटला प्रिडिक्ट करण्या अगोदर आज मार्केटमध्ये काय झालंय हे जाणून घेणं जास्त गरजेचं असतं, जेणेकरून उद्याच्या मार्केटचा एक अंदाज लावता येऊ शकतो. सुरुवात करूयात निफ्टीपासून. 24,260च्या वरती आपण डिस्कस केलेलं होतं की निफ्टी जी आहे ती बुलिश राहू शकते, परंतु प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करत असतो की कॅन्डल अशी क्लोज व्हायला हवी 5 मिनिटाची आणि पुढची कॅन्डल त्याचा हाय ब्रेक करेल, त्याच वेळेला रेझिस्टन्सला ब्रेकआउट आला असं आपण कन्सिडर करू शकतो. परंतु इथं आपल्याला एक रेझिस्टन्सला रिजेक्शन आलेलं पाहायला मिळतंय. जवळपास 9:17 मी पीई साईडचा सेन्सेक्सचा ट्रेड तुमच्यासोबत आपल्या टेलिग्राम चॅनलला जो तो शेअर केलेला होता. एक चांगला मूव्ह आलेला याच्यामध्ये पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर निफ्टी साईडवेज राहिली एका पुलबॅक नंतर परत एक डाऊनफॉल आलेला आपल्याला जो तो निफ्टी पाहायला मिळत आहे. आता बँक निफ्टी बद्दल बोलायचं झालं तर बँक निफ्टीची सेम स्टोरी होती. आपण डिस्कस केलेलं होतं 57,990च्या वरती, ह्या रेजिस्टन्सच्या वरती बँक निफ्टी बुलिश राहू शकते. परंतु पहिल्यांदाच इथून एक रिजेक्शन आलेलं पाहायला मिळतंय. जवळपास 400 पॉईंट्सचं टार्गेट किंवा डाऊन ट्रेंड आलेलं आपल्याला बँक निफ्टीवरती सुद्धा आज इथे पाहायला मिळत आहे. तर हे झालं आपल्या लेवल सोबत. आता थोडंसं डेली टाइम फ्रेमवरती जाऊयात आणि मार्केटचं स्ट्रक्चर काय सांगतं आपल्याला त्याच्याबद्दल पाहूयात. कास्ट सेटलमेंट आल्यापासून बँक निफ्टी तुम्ही पाहू शकता कंप्लीट एका रेंजमध्ये ट्रेड करताना पाहायला मिळते. निफ्टी जरी डाऊन ट्रेंडमध्ये असली तरी देखील त्याच्यामध्ये इंट्राडे मध्ये मूव्ज येत नाहीयेत. कास्ट सेटलमेंटवरती शेवटची जी कॅन्डल येते त्याच्यामुळे अशा कॅन्डल बनताना पाहायला मिळतात. मार्केट ज्या वेळेला इथून वरती आलं त्यावेळेला मी तुम्हाला ऑलरेडी अशा पद्धतीचे पुलबॅक्स दाखवलेले होते आणि हे सांगितलेले की हा बॉटम नाहीये, मार्केट इथून वरती जाणार नाहीये, डाऊन ट्रेंडचा एक पुलबॅक आहे आणि परत एकदा निफ्टी खाली जायला सुरुवात करणार आहे. सध्या ते स्ट्रक्चर कंटिन्यू राहील असं मला वाटतं आणि मला असं वाटतं की उद्या देखील मार्केटमध्ये आपल्याला एक निगेटिव्ह ट्रेंड जो आहे तो पाहायला मिळू शकतो. इथं लिक्विडिटी स्वीप केल्यानंतर रिव्हर्सल येतंय की काय हे आपल्याला उद्याच्या दिवशी पाहावं लागणार आहे आणि त्याच्यासाठीच्या इम्पॉर्टंट लेवल आता आपण डिस्कस करणार आहोत. सर्वप्रथमतः एक गोष्ट महत्वानी तुम्हाला जी समजून घ्यायची ती ही की ह्या लेवल राऊंड अप लेवल नाहीयेत, त्यामुळे ह्या लेवल तुमच्या चार्टवरती जे आहे ते लक्षात राहत नाही, त्यामुळे चार्टवरती असणं खूप जास्त गरजेचं आहे. लेवल 4 जी आहे ती दोन्ही इंडेक्स सोबतची आणि दोन्ही साईडची इम्पॉर्टंट रिव्हर्सलची लेवल आहे, त्यामुळे देखील ह्या लेवल चार्टवरती असणं गरजेचं आहे. कुठल्याही सपोर्ट रेझिस्टन्सला ब्रेकआउट आपण 5 मिनिटाचे कॅन्डल क्लोजिंग आणि त्याचा जर का हाय ब्रेक झाला किंवा लो ब्रेक झाला तरच कन्सिडर करूयात. आणि पर्पल कलरच्या ज्या दोन ट्रेंड लाईन तुम्हाला पाहायला मिळतात ते या सपोर्ट आणि रेझिस्टन्स म्हणून मी मार्क केलेले आहेत. सर्वात महत्वाचं जे कुठल्याही दिवसासाठी असतो तो असतो नो ट्रेड झोन, कारण की ऑप्शन सेलरचा एरिया असतो. इथे जाऊन मार्केट साईडवेज होऊन जातं किंवा जास्त वोलटाईल आणि दोन्ही केसेसमध्ये आपले स्टॉप लॉसेस हिट होण्याचे जास्त चान्सेस असतात. तर आजच्या दिवसाचा जो आपला नो ट्रेड झोन असणार आहे तो असणार आहे 24,170 ते 24,090चा. हा उद्या आपल्या चार्टवरती असणं खूप जास्त गरजेचं आहे. याच्यामध्ये आपल्याला ट्रेड करायचं नाहीये. मार्केट जे आहे ते साईडवेज राहू शकतं आणि त्यात उद्या शुक्रवार असल्या कारणामुळे त्याचे चान्सेस देखील जास्त आहेत. माझा उद्याच्या दिवसाचा व्ह्यू बुलिश असू द्यात बिअरिश असू द्यात, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दोन्ही साईडचे लेवल शेअर करत असतो प्लॅन बी च्या अनुषंगाने, जेणेकरून मार्केट आपल्या प्रिडिक्शन प्रमाणे नाही गेलं तरी प्रिडिक्शनला तर आपण ट्रेड करत नाही, आपण लेवलला ट्रेड करतोय. त्याच्यामुळे बॅकअप म्हणून दुसऱ्या साईडचे लेवल सुद्धा आपल्याकडे असावं म्हणून आपण दोन्ही साईडचे लेवल जे ते डिस्कस करत असतो. तर उद्याच्या दिवसाची सर्वात महत्वाची लेवल राहणार आहे 24,090ची. याच्या खाली निफ्टी जे आहे ते उद्या बेरिश राहू शकते. 24,018, 23,948, त्याच्यानंतर 23,870 आणि 23,784 ह्या आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहणार आहेत निफ्टीसाठी. या तुमच्या चार्टवरती असणं गरजेचं असणार आहे उद्याच्या दिवसासाठी. चला, हे झालं खालच्या साईडच्या लेवल. इन केस जर का खाली नाही आलं मार्केट, डायरेक्ट आपल्याला 24,170च्या वरती क्लोजिंग आली तर याच्या वरती जे आहे ती निफ्टी बुलिश राहू शकते.
पहिला रेजिस्टन्स किंवा लेवल असणार आहे 24,252ची, त्याच्यानंतर 24,345ची, त्याच्यानंतर 24,427ची आणि 24,510ची आपली पुढची लेवल असणार आहे. ह्या सर्व लेवल चार्टवरती निश्चितपणे मार्क करून ठेवा. आता बँक निफ्टी बद्दल बोलूयात. प्रीमियम हाय आहे, त्याच्यामुळे बरेच लोक त्याच्यावरती ट्रेड करत नाहीत. परंतु बँक निफ्टीवरती जे लिस्ट असलेले स्टॉक्स आहेत बँक निफ्टीमध्ये, ते निफ्टीमध्ये सुद्धा लिस्टेड असतात. त्यामुळे बँक निफ्टी एक अर्ली इंडिकेशन देत असते आपल्याला पुढे जाऊन निफ्टीवरती काय मूव्ह येऊ शकतो त्याच्याबद्दल. त्यामुळे ह्या लेवल देखील चार्टवरती असणं जे ते गरजेचं आहे. पर्पल कलरची एक सपोर्टची ट्रेंड लाईन या बँक निफ्टीवरती सुद्धा मी ड्रॉ केलेली आहे. तर 57,630 ते 57,490 हा उद्याच्या दिवसाचा आपला बँक निफ्टीचा नो ट्रेड झोन असणार आहे आणि हा आपल्या चार्टवरती असणं खूप जास्त गरजेचं राहणार आहे. 57,630च्या वरती उद्या बँक निफ्टी जी आहे ती बुलिश राहू शकते. 57,774, 57,933, 58,095 आणि 58,261 आपल्या वरच्या साईडचे लेवल्स राहणार आहेत बँक निफ्टीसाठी. चार्टवरती नक्की मार्क करून ठेवा. सोबतच मी 50,000 ते 5 लाखाचं एक चॅलेंज करतोय. व्हिडिओ पाहिली नसेल तर ती शॉर्ट व्हिडिओ देखील पाहून घ्या. याच्यामध्ये मी कसा ट्रेड घेतला होता, काय त्याचं सेटअप होतं हे देखील तुमच्यासोबत शेअर करत असतो आणि पूर्णपणे एक्सप्लेन करत असतो. नॉलेज वाढणार आहे तुमचं त्याच्यामुळे त्याला देखील पाहून घ्या. 57,490च्या खाली उद्या बँक निफ्टी जी आहे ती बेरिश राहू शकते. 57,322, 57,163, 57,000 जेम्स बॉन्डचा नंबर 007 आणि 56,836 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहणार आहेत बँक निफ्टीसाठीचे. तर मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टीच्या उद्याच्या माझ्या मॅजिकल लेवल्स डिस्कस केलेले आहेत उद्याच्या माझ्या मार्केट प्रिडिक्शन सोबत. अशाच लर्निंगच्या व्हिडिओसाठी नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे देखील लाईव्ह मार्केटच्या अपडेटसाठी नक्की फॉलो करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझे व्हिडिओज आवडत असतील, कामी येत असतील तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच.